हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयस. सो स्टुडंट्स, आजपासून आपण मेन्स अ डे ही सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये आपण डेली 2 क्वेश्चन्स मेन्ससाठी डिस्कस करणार आहोत. तर आपल्या सिरीज मधला आजचा पहिला क्वेश्चन आहे, द मोस्ट सिग्निफिकंट अचीवमेंट ऑफ द मॉडर्न लॉ इन इंडिया इज द कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स बाय द सुप्रीम कोर्ट. डिस्कस दिस स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ रिलेव्हंट केस लॉज. आता यातला आपल्याला काय करायचंय, तर महत्त्वाचे आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ही कन्सेप्ट मेन आहे, हा मेन आपला क्वेश्चन मधला भाग आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, हे स्टेटमेंट आहे, याच्यावरती आपल्याला रिलेव्हंट केस लॉ थ्रू एक्सप्लेन करायचंय, डिस्कशन करायचंय. बघून घेऊ. तर आता आपण क्वेश्चन मेन्सचा लिहिताना आपल्या क्वेश्चनचे 3 पार्ट्स पडतात. पहिला पार्ट असणार आहे इंट्रोडक्शन, जे की आपलं 3 ते 4 ओळीचं मॅक्झिमम 3 ते 4 ओळीचं असते. त्याच्यानंतर आपला मेन बॉडीचा पार्ट असणार, ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या गोष्टी सांगणार आहेत, वेगवेगळे लॉज सांगणार आहेत. तो पार्ट बॉडी मध्ये येणार आणि फायनल आपल्याला राहणार आहे कंक्लुजन. ठीक आहे, कंक्लुजन. ह्या प्रकारेच तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तुमच्या आन्सर मध्ये 3 भाग पडतील. आता हे आपल्याला लिहायचं नाही, इंट्रोडक्शन, बॉडी, कंक्लुजन, पण असं तुम्ही लिहित गेला तरी बरं होईल, की इंट्रोडक्शन तुम्हाला कळलं पाहिजे की 3 ते 4 लाईनचं पाहिजे, नंतर बॉडी, नंतर कंक्लुजन. आता या क्वेश्चन मध्ये आपण इंट्रोडक्शन लिहिताना काय लिहिलं पाहिजे, तर कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे काय हे पहिला तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर आता आन्सर कडे वळू. कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स मीन्स ब्रिंगिंग एन्व्हायरमेंटल व्हायोलेशन्स विदिन द ambit ऑफ रूल ऑफ लॉ. ठीक आहे, म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, तर एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही एन्व्हायरमेंटचं जे व्हायोलेशन होते, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला वेगवेगळ्या लॉच्या अंडर खाली कव्हर करणं, ह्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. पुढे याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो, दिस हॅज बीन डन थ्रू व्हेरियस ज्युडिशियल प्रोक्युरमेंट्स दॅट प्लेसेस राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट अंडर द आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आता याच्या रिलेटेड वेगवेगळ्या प्रोक्युरमेंट्स बघू. ज्युडिशियल प्रोक्युरमेंट्स दॅट लीड टू कॉन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आर. आता याच्यामध्ये आपल्याला पहिली केस पाहायला मिळते, सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. याच्यामध्ये काय केलंय, तर सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट राईट टू लाईफ इज द फंडामेंटल राईट अंडर द आर्टिकल 21 of the constitution. It includes the right to pollution free of the environment. आता सुभाष कुमार आणि स्टेट ऑफ द बिहार 1991 च्या केस मध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, तर जो आर्टिकल 21 आहे राईट टू लाईफ, याच्यामध्ये पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट हा एक आपला राईट आहे असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर पुढची केस आहे एमसी मेहता आणि युनियन ऑफ इंडिया 1986 ची केस आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने एक टर्म इंट्रोड्यूस केली, ती म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऍब्सोल्यूट लायबिलिटी. दिस मेड हजार्डस इंडस्ट्रीज कम्प्लिटली लायबल फॉर एन्व्हायरमेंटल डॅमेजेस कॉज. ठीक आहे, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं, जे काय हजार्डस इंडस्ट्री आहे त्या कम्प्लिटली लायबल आहे. लायबल म्हणजे त्या कम्प्लिटली जबाबदार आहेत. कशासाठी, तर जी काय एन्व्हायरमेंटल डॅमेज होणार आहे त्याच्यासाठी त्या जबाबदार आहेत. त्याच्यानंतर पुढची केस समीर मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 2016 ची केस आहे. याच्यामध्ये एक नवीन गोष्ट सांगितली, पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल was invoked, thus the liability of clean environment was on the polluter not on the government. याच्यामध्ये असं सांगितलं, जी क्लीन एन्व्हायरमेंट ठेवायची लायबिलिटी कोणावरती, तर ती पोल्युटर म्हणजे जो पोल्युशन करतोय त्याच्यावरतीच एन्व्हायरमेंट क्लीन ठेवायची जबाबदारी आहे, त्याची जबाबदारी गव्हर्नमेंट कडे नाही असं सांगितलं गेलं. However, on the other hand, constitutionalization of environmental problems as disadvantages. आता हे लॉ वगैरे केलं त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट तर चांगलं राहू शकतं, पण याच्यामध्ये काही ना काहीतरी डिसएडव्हान्टेजेस आपल्याला आहेत. ते डिसएडव्हान्टेजेस आपण बघून घेऊ आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं पण आहे. आता डिसएडव्हान्टेजेस मध्ये पहिला म्हणजे नीति आयोग हॅज रिमार्क्ड दॅट गव्हर्नमेंट हॅज लॉस्ट रेव्हेन्यू वर्थ 8,000 crores ड्यू टू जस्ट 5 ग्रीन जजमेंट्स. आता एन्व्हायरमेंट रिलेटेड आपण वेगवेगळे रिस्ट्रिक्शन ठेवले, त्यामुळे एन्व्हायरमेंट तरी 100% एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला पोल्युशन वगैरे कमी पाहता मिळेल, एन्व्हायरमेंट चांगलं राहील. हे ठीक आहे, पण आपली डेव्हलपमेंट त्यामुळे कमी होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तेवढा रेव्हेन्यू येणार नाही, आपण तेवढी डेव्हलपमेंट करू शकत नाही. तर नीति आयोगनं पण एक स्टेटमेंट सांगितले की बाबा जवळपास 5 ग्रीन प्रोजेक्ट जजमेंट आली सुप्रीम कोर्ट कडून, त्याच्यामुळे आपल्याला जवळपास त्यांना 8,000 करोडचा लॉस सहन करावा लागला. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल हे लिहू शकता तुम्ही, मायनिंग बॅन इन गोवा. आता दुसरा, द पॉवर टू टेक अप एन्व्हायरमेंटल केसेस सो मोटो बाय द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट लाईक अ ग्रीन हर्डल टू डेव्हलपमेंट, एक्झाम्पल रोड कन्स्ट्रक्शन इन हिमालय. आता जे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे इश्यू आहेत ते कोण बघतं, तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे बघतं. तर आता ह्यांच्याकडे काय आहे, सगळे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एनजीटी कडे आहेत.
मग काय होतं, जर समजा डेव्हलपमेंट रिलेटेड आता ह्यांना सांगायचं की जे एखादं तुम्हाला डेव्हलपमेंट करायचे तर यांच्याकडून तुम्हाला परमिशन पाहिजे, मग परमिशन जर नाही मिळाली तर ते काम डिले वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट तोच आहे, द डिले इन डिसाइडिंग केसेस ऑफ्टन लीड्स टू डिले इन प्रोजेक्ट. आता काय तो प्रोजेक्ट खरंच एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे की नाही हे ठरवण्यामुळे काय व्हायला लागले, तर कामामध्ये डिले व्हायला लागले आणि त्याच्यामुळे काय बर्डन ऑफ नॉन परफॉर्मिंग ऍसेट. नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे आपण खर्च करेल त्याचा काही रेव्हेन्यू पण मिळत नाही आणि काहीच नाही. तर अशामध्ये हे झालं आपला बॉडीचं पार्ट. कंक्लुजन इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिलं, कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम म्हणजे काय ते लिहिलं. बॉडी मध्ये तुम्ही काय लिहिलं, 3 केसेस लिहिल्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रिलेटेड 3 डिसएडव्हान्टेजेस लिहिणार आणि फायनल तुम्ही कंक्लुजन मध्ये काय सांगणार. आता कंक्लुजन लिहिताना कधी पण ते एका डायरेक्शन कडे झुकलेलं नसावं, म्हणजे तुम्हाला खरंच एन्व्हायरमेंट वाचवायचं आहे किंवा खरंच तुम्हाला हे डेव्हलपमेंट करायचे. तर तुमचं कंक्लुजन असं पाहिजे की आपल्याला बाबा ते एन्व्हायरमेंट सांभाळत सांभाळत आपली डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. ठीक आहे, अशा गोष्टीचं तुम्हाला कंक्लुजन पाहिजे. आता कंक्लुजन म्हणजे एक केसच आहे, ते तुम्ही स्टेटमेंट कंक्लुजन मध्ये टाकू शकता. ते म्हणजे हे कोणता आहे तर इन शिवशक्ती शुगर लिमिटेड वर्सेस श्री रेणुका शुगर लिमिटेड ची केस आहे, 2017 ची केस आहे. सुप्रीम कोर्ट हॅज ओपन दॅट इकॉनॉमिक अनालिसिस ऑफ लॉ approach can be best route for the judiciary to arrive at the conclusion. This spirit should be applied in environmental cases too. आता ही जी केस होती याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं, कोणतीही केस तुमच्याकडे आली तर त्याच्यामध्ये तुम्ही इकॉनॉमिक अनालिसिस त्या लॉचं करा. म्हणजे किमान असा लॉ एकदम पण स्ट्रिक्ट नसावा की आपली डेव्हलपमेंट पूर्णपणे रोखली जावी आणि असा पण नसावा की त्याच्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट पण खराब व्हावं. म्हणजे आपल्याला एक मिडिएट गोष्ट साध्य करायची. ठीक आहे, तर आजचा आपला दुसरा क्वेश्चन बघून घेऊ. राईट ऑफ द मुवमेंट अँड रेसिडेंट थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया आर द फ्रीली अवेलेबल टू सिटीजन्स बट these are not absolute कमेंट. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे, याच्यासाठी आपल्याला 150 वर्ड्स मध्ये आन्सर लिहायचा आहे. 10 मार्क्ससाठी प्रश्न आहे, हा पण 2022 चा पीओके चा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, पहिला इन्फॉर्मेशन महत्वाची म्हणजे राईट ऑफ द मुवमेंट. राईट ऑफ द मुवमेंट बद्दल तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिणार. ठीक आहे, द राईट ऑफ द मुवमेंट अँड द रेसिडेंट थ्रूआउट द टेरिटरी इज द फंडामेंटल राईट. आता हा तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही बरेच काय लिहू शकता किंवा करंटला एखादं काहीतरी घडलं असेल त्याच्या रिलेटेड तुम्ही लिहू शकता. तर आता हे बेसिक आहे, स्टॅटिक पोर्शनच आहे. याच्यामध्ये फंडामेंटल राईट आहे, तो आर्टिकल 19(1) याच्या थ्रू आपल्याला कॉन्स्टिट्यूशन द्वारे आपल्याला मिळतो. तर द बेनिफिट्स ऑफ द फंडामेंटल राईट टू मूव्ह एनिवर, ह्याचा फंडामेंटल राईटचा बेनिफिट काय आहे हे आपण पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही एक्सप्लेन करायचं. पहिला म्हणजे promote the feeling of fraternity among the citizens and as mentioned in the preamble. ठीक आहे, हा पहिला पॉइंट झाला. दुसरा, allows migration from younger state to the older state, thus reducing the cost of the labor in the economy. आपल्याला फ्रीली इकडून तिकडे जाता येते, वेगवेगळे बिझनेस करू शकतो, आपल्याला वेगवेगळे अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकतात. याच्यामध्ये दिले पीपल फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री गेट इक्वल अपॉर्च्युनिटीज, आपल्याला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता की गोइंग टू कोटा फॉर कोचिंग, म्हणजे कोटा एक सो कॉल्ड स्टेट म्हणजे ठिकाण आहे की जिथे आपल्याला चांगल्या प्रकारे कोचिंग मिळू शकतं. आता राईट टू मुवमेंट आपल्याकडे अधिकार असल्यामुळे आपण तिथे जाऊन शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा, सपोर्ट्स अँड प्रमोट ट्रेड अँड टुरिझम. तुम्ही तुम्हाला राईट टू मुवमेंट हा अधिकारच नसता तर तुमचं टुरिझम पण झालं नसतं. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, एक व्यापार पण चांगला होऊ शकतो, टुरिझम पण चांगला होऊ शकतो. हे तुम्हाला सगळं बेनिफिट्स मध्ये लिहायचं आहे. वी सपोर्ट इंटिग्रेटेड मार्केट. त्यानंतर पुढे लिहायचंय तुम्हाला, इट सपोर्ट्स अदर फंडामेंटल राईट्स विच आर रिसाइड एनीवर टू टेक अप द प्रोफेशन ऑर बिझनेस इन द कंट्री. तुम्हाला बिझनेस आणि बिझनेस आणि प्रोफेशन कंट्रीच्या कोणत्या पार्ट मध्ये करता येईल. तर हे झाले बेनिफिट्स. इंट्रोडक्शन मध्ये कळलं तुम्हाला काय लिहायचं, फंडामेंटल राईट्स आहे किती, कोणत्या आर्टिकल नुसार आहे, त्याचे बेनिफिट्स लिहिले. पण आता पुढे काय सांगायचं आपल्याला, हायओव्हर दिस फंडामेंटल राईट हॅज सर्टन रिजनेबल रिस्ट्रिक्शन. आपल्याला माहिती आहे, ज्याने पॉलिटी केले त्याला 100% माहिती आहे की बाबा हे ऍब्सोल्यूट नाही, ह्याच्यावर फंडामेंटल राईट वरती ह्याच्यावरती पण काहीतरी रिस्ट्रिक्शन आहे. नॉट ऍब्सोल्यूट, इट कॅन बी, एक मिनिट, it can be restricted on the grounds of the welfare of general public interest of the scheduled tribes. However, other problems have also arisen due to unrestricted movement there. आता आपल्याला माहिती आहे शेड्यूल्ड ट्राइब साठी आपण त्याच्या एरियामध्ये जाण्यासाठी आपण राईट टू मुवमेंटचा वापर करू शकत नाही, म्हणजे याच्यावरती जाण्यासाठी तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहेत. तरी पण बाकीच्या अनरिस्ट्रिक्टेड मुवमेंटमुळे पण आपल्याला काही काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ठीक आहे, ते प्रॉब्लेम्स कोणते, त्यातला पहिला म्हणजे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ड्यू टू हाय पॉप्युलेशन डेन्सिटी अँड यूज ऑफ रिसोर्सेस बियॉन्ड कॅरिंग कॅपॅसिटी.
इज लिडिंग टू द पोल्युशन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिले दिल्ली एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन. आता एखाद्या ठिकाणी जास्त मुवमेंट झाल्यामुळे काय व्हायला लागले, आता दिल्ली सारख्या ठिकाणी जर पॉप्युलेशन वाढत गेल्यामुळे काय व्हायला लागले, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन व्हायला लागले, पोल्युशन मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. हे काय अनरिस्ट्रिक्टेड मुवमेंट मुळे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत. पुढचा internal security problems where terrorists and insurgents can move around without the being questioned. एक्झाम्पल आपलं काय काश्मीर व्हॅली आणि नॉर्थ ईस्ट या एरियामध्ये काय तर इंटरनल सिक्युरिटीचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. राईट टू फ्री मुवमेंट मुळे काय व्हायला लागले की जे टेररिस्ट वगैरे आहेत ते पण लोक इन्सर्जन्स असू ते पण निवांत, त्यांना कोण क्वेश्चन वगैरे करत नाही असे ते पण निवांत फिरायला लागले, म्हणजे सहज ते फिरू शकायला लागलेले आहेत. हा प्रॉब्लेम आहे. स्प्रेड ऑफ पॅन्डेमिक और अदर कम्युनिकेबल डिसीजेस इन द होल कंट्री. आता याच्यामुळे काय होऊ शकतं, एखादा आता समजा रिस्ट्रिक्शन असते तर तुम्ही एका स्टेट करून दुसऱ्या स्टेट कडे जाता, तुम्हाला परमिशन वगैरे जास्त रिस्ट्रिक्शन असल्यामुळे तुम्ही सहज फिरू शकला नसता. पण आपल्याकडे तसे रिस्ट्रिक्शन नाहीत, त्यामुळे काय पॅन्डेमिक असू दे किंवा कम्युनिकेबल डिसीज असू दे पूर्ण कंट्रीमध्ये फैलू शकतो. एक्झाम्पल कोविड-19 असू दे किंवा मंकी पॉक्स असू दे. मग काय करावं, आता हे निगेटिव्ह सांगितलं म्हटल्यावर हे निगेटिव्ह पॉईंट झाले. मग खरंच बाबा राईट टू मूव्ह हा बंद केला पाहिजे का, तर नाही. तर तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितले तसंच की राईट टू मुवमेंट हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा फंडामेंटल राईट जपत जपत आपल्याला बाकीच्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या, असं तुम्हाला कंक्लुजन काढायचंय. तर कंक्लुजन मध्ये आपण असं लिहू शकतो, thus the right to move freely in India should be encouraged. फ्रीली म्हणजे इंडियामध्ये मुवमेंट करताना आपल्याला एनकरेज केलं पाहिजे, पण एनकरेज करताना बट while maintaining the fine balance, आपल्याला फाईन बॅलन्स ठेवला पाहिजे. कशाचा, एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम्स ऑफ द इंडिया. ठीक आहे. मला वाटते की तुम्हाला हे दोन क्वेश्चन समजले असतील, कसं लिहायचे हे पण समजलं असेल. सो स्टुडंट्स, हे झाले आजचे आपले दोन क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या सिरीजच्या पुढच्या सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.